प्रेम संबंधातून वाद. प्रियकराने विवाहित महिलेला कारखाली चिरडले. नाशिक जिल्ह्यातील वाडीभारी परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या 34 वर्षीय रुपाली पाटील यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुरुवातीला अनियंत्रित कार धडकल्याने झालेला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खुनाचा भयानक प्रकार असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. या प्रकरणी वाडीभारी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रियकर दीपक सेंदाने याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार मृत रुपाली पाटील या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कामाला होत्या. कंपनीच्या कामानिमित्त त्या त्यांचा मित्र तथा प्रियकर दीपक सेंदाने याच्यासोबत कारने वाडीभारी भागात गेल्या होत्या. त्यानंतर दोघे सांजेगाव येथील एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. रिसॉर्टमध्ये जाण्यापूर्वी फिरताना दीपकने कारमध्येच मद्यपान केल्याचं समोर आले आहे. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून तीव्र वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले. भांडणानंतर रागावलेल्या रुपाली या कारमधून उतरून रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागल्या. याचवेळी संतापलेल्या दीपकने कार अत्यंत वेगाने त्यांच्या पाठीमागून आणून त्यांना जोरदार धडक दिली. कारच्या खाली चिरडल्याने गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर सुरुवातीला दीपकने कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा बनाव केला होता. मात्र घटनास्थळाची परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी दीपकला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, पण तो उर्वाउर्वीची उत्तरं देत होता. यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. गेल्या 2 वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध असल्याचंही त्याने चौकशीत सांगितलं. मृत रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, 7 वर्षांची मुलगी आणि सासू सासरे असा परिवार आहे. या घटनेमुळे नाशिकच्या सिडको व अंबड परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वाडीभारी पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.